नाही, मला वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेचं मतदान चालू आहे. त्याचबरोबर आमच्या ठाणे महानगरपालिकेचं मतदान चालू आहे. या मतदारसंघामध्ये 3 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत आणि एका नगरसेवकासाठी मतदान होतं. पण लोक चांगल्या उत्सुकतेने मला वाटतं प्रतिसाद आहे आणि चांगले लोक मतदान करण्यासाठी सर्वच लोक मतदान उतरतात आणि सगळ्या बूथवरती गर्दी असल्यामुळे सर्व मतदारांचं मनापासून मी अभिनंदन करतो. पण आजचा दिवस त्यांचा आहे आणि त्यांनी सर्वांनी आपला हक्क हा बजवायचा आहे. नाही, मला वाटतं कुठे कुठे मशीन्स मध्ये बिघाड्स असल्यामुळे काही ठिकाणी प्रॉब्लेम आले, पण ते इथले त्यांची टीम आहे मतदार निवडणूक अधिकाऱ्यांची, ती टीम रिपेअरिंग करून स्टार्ट करते. मला वाटतं या पण विभाग कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल असं वाटतं का? नाही, मला आता सकाळचा टाइम, आता बघा 11 वाजलेले आहेत, 15% पर्यंत मतदान झालेलं आहे, पण मला असं वाटतं दुपारच्या नंतर याला पिकअप घेईल. युवा पिढीला तुम्ही काय नेतृत्व कराल? युवा पिढीला मी एवढंच म्हणेन की तुमचा मतदानाचा हक्क आपण सर्वांनी बजावला पाहिजे आणि मतदान हे आपलं हक्क आहे आणि तो प्रत्येक उमेदवार आपल्याला चॉईस करण्याचा अधिकार आहे, तो आपण करू शकतो. धन्यवाद. आजच्या लोकशाहीबद्दल मी नेतृत्व एवढंच करेल. पहिला तर आधी मतदारांना मी आवाहन केलेलं आहे आणि याच्या पुढे आजही त्या प्रयत्न राहील की मतदारांनी आपला हक्क गाजवावा आणि सगळ्यात त्यांनी येऊन मतदानाचा जे काउंटिंग आहे ती वाढवावी. महिलांचं मला वाटतं नेतृत्व करताना मला वाटतं स्वतःला खूप अभिमान वाटतो. कारण बघा, एक महिला असून मी एका महिलेचं नेतृत्व करते. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आता आजपर्यंत जेवढे मला वाटतं महाशक्त्या झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि सगळीकडे, तर मला वाटतं महिलाच आघाडीवर राहिलेले आहे. तर माझ्या वार्डामध्ये मी महिला नेतृत्व करते आणि ठाण्यामध्ये जर मी नेतृत्व केलं तर मला वाटतं माझा हा सन्मान असेल की महिलांचं एक नेतृत्व करताना एक बाई म्हणून मला ह्या गोष्टीचा अभिमान असेल. युतीला ठाण्यामध्ये कितपत बळ मिळेल असं तुम्हाला वाटतं? कारण ठाणे मला असं वाटतं माझ्या वार्डात तर कोण विरोधक राहिले नाहीयेत. तर जो कोणी एका पक्षाचा राहिलेला आहे तो पण मला वाटतं काय फार मोठा नाहीये. तर बाकी ठाण्यामध्ये तर महायुतीच जिंकणार आणि ठाणा हा महायुतीचाच किल्ला असणार हा माझा विश्वास आहे.